मिस्टर मरण पावले होते, दुसऱ्या शाळेमध्ये शिकत होती माझी मुलगी आणि माझी दिवशी मी इथं आली आणि ॲडमिशन करायला आली. सरांसोबत बोलली की सर माझा प्रॉब्लेम असा असा आहे, माझे मिस्टर मरण पावले आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देणारा कोणी नाही आहे. सरांनी मला म्हटलं की एप्रिलचा महिना चालू आहे, तुम्ही या मुलांना या शाळेमध्ये आणा. जेव्हा मला म्हणत होते की 1 महिना द्या फक्त, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये किती फरक पडते ते सांगा. मी त्या मुलांना एप्रिलच्या महिन्यामध्ये त्या शाळेमधून पेपर देऊन त्यांनी 12 किंवा 1 वाजे मी या शाळेमध्ये आणून देत होती. आणि सरांचा एवढा आभार आहे. मला असं वाटत होतं की माझ्या मुलांना कसं म्हणजे शिस्त लागेल. इव्हिनिंगसाठी खूप रडत होती, तिचे पप्पा मरण पावले, एवढी मेंटली ती डिस्टर्ब राहायची. मी टीचरजवळ आली, मॅडम आहेत त्यांना मी सांगितलं होतं की मॅडम माझी मुलगी फ्री नाही राहत, रडत राहते, कोणासोबत बोलत नाही. जेव्हापासून इव्हिनिंगमध्ये त्यांना आणून दिलं, आज ती मुलगी एवढी फ्री झाली की मला गरजच नाही, मी तिला नको जाऊ म्हणते. मला माझ्या मम्मी पप्पांचं सुद्धा म्हणणं आहे की कशाला एवढीवर नेऊन देते. मी पाचगाववरून एकटी तिला आणून देते आणि सायंकाळी डायरेक्ट 8 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत माझी मुलं इथं राहतात. मी घ्यायला येते, मला म्हणतात की काय शिकवतात, अशी कोणती शाळा आहे की काय शिकवते. पण सरांचा एवढा आभार आहे की आज माझ्या मुलांमध्ये एवढे फरक पडून दिसत आहे की मला त्यांचं खूप अभिनंदन वाटत आहे. सर एवढे पैसे तुझ्याकडे कुठचे, आज मी माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नाही, पण मी माझ्या 3 गाई पोसून स्वतः दूध काढून मी आपल्या कमानीवर मुलांना शिकवून राहिले. मी सरांच्या याच्याने मला खूप म्हणजे आभार आहे की सरांच्या मला एवढा आधार मिळत आहे. कोणताही जोही प्रॉब्लेम आला मी कॉल करते, सर मला त्याच्यामध्ये सॉल्व करून सांगून देतात. माझ्या घरामध्ये अप्रूव्ह येत आहेत पण बोलू नहीं सकता है मुझे। डॉक्टर से 8 क्लास में अभी 9th में गई। अभी इवनिंग क्लास के बारे में थोड़ी बताना चाहती हूँ मैं। इवनिंग क्लास में जब स्टार्टिंग में जैसे आती थी जानवी, तब उसको बहुत परेशानी होती थी आने जाने में। यानी 4 बजे तो स्कूल, फिर 4 बजे घर आती थी, 4:15 बजते थे, फिर और 4:45 को इवनिंग क्लास के लिए निकलती थी। फिर कभी पैर में दर्द, ऐसे हाथ में दर्द, ऐसी बात करती रहती थी। मैं बोलती थी जाना है तो जाओ, नहीं तो मत जाओ। लेकिन आते आते उसके इतना चेंजेस हुआ कि वो अभी इतनी इंटरेस्टेड है इवनिंग क्लास के लिए कि उसका पैर दुखना, हाथ दुखना, उसकी तबीयत वगैरह पूरी ठीक हो गई। पहले 1-2 महीने में, 4 महीने में उसको हॉस्पिटल लेके जाना पड़ता था, यानी बीमार पड़ती रहती थी। और अभी वो पूरी फिजिकली स्ट्रांग हो गई। अभी उसका पैर का दर्द, हाथ का दर्द कहाँ गया मेरे को पता नहीं। अभी कभी कभी बोलती थी मैं कि मत जाओ मत जाओ। और पहले अभी मैं ड्यूटी करती हूँ, नर्स हूँ एनएम, तो 5 बजे सर हमको अलग अलग क्लास लेते हैं। फिर गाने की क्लास में जैसे कि परेड लेते हैं, ड्रिल्स पढ़ाते हैं, और स्कीपिंग वगैरह, मैथमेटिकल प्रॉब्लम जैसे भी स्केयर रूट वगैरह बताए बच्चों ने, वो मैथमेटिकल प्रॉब्लम, इंग्लिश ग्रामर। तो उसका पहले मैथ भी बहुत वीक था, लेकिन अभी देखो तो उसका मैथ बहुत स्ट्रांग हो गया। जैसे बच्चों ने स्केयर रूट वगैरह बताए, वैसे वो भी घर में करके मेरे को बताती है। मैं कॉन्ट्रैक्ट बेस पे ड्यूटी करती हूँ। अभी मेरा परमानेंट के लिए यानी प्रिपरेशन शुरू है, मैं भी एग्जाम देती हूँ। तो मेरे को लगता है कि उससे अभी वो कैलकुलेशन वगैरह सब सीख जाऊँ और फिर सेकंड में प्रॉब्लम मैं भी सॉल्व कर सकूँ। वो इतनी फिट हो गई कि उसको स्कूल में आना यानी बहुत अच्छा लगता है। जब वो एक आध दिन स्कूल नहीं आती, तबीयत वगैरह कुछ प्रॉब्लम रहा और कुछ बाहर गए, तभी वो बोलती है मेरे को अच्छा नहीं लगता घर में नहीं गई मम्मी तो। और स्कूल में जैसे कि अपने प्रिंसिपल सर, दूसरे स्कूल में देखा जाए तो वो कैसे ऑफिस में बैठते रहते हैं, अपना वर्क करते हैं, इधर उधर देख-रेख करते हैं और घर चले जाते हैं। लेकिन अपने तथागत सर जो है प्रिंसिपल सर, इतने स्ट्रगल करते हैं बच्चों के लिए कि वो अलग अलग क्लास लेते हैं और दिन भर 24 आवर्स में रेडी रहते हैं बच्चों को प्रिपरेशन करने के लिए, अच्छे कुछ एक्टिविटी पढ़ाने के लिए। गौरी अवघ्या 1 वर्षापासून इव्हिनिंग क्लासला येत आहे। गौरीमध्ये जो आमूलाग्र बदल घडून आलेला आहे त्याबद्दल सरांची मी फार आभारी आहे। आपल्याला कॅल्क्युलेटरवर आपण करून बघतो ती उदाहरणं किंवा त्या कृती, परंतु अगदी क्षणामध्ये त्याची उत्तरं ते विद्यार्थी देतात। खरोखरच ते कौतुकास्पद आहे। मला फक्त माझ्या मुलांना इथं घडवायचं आहे आणि ते व्यवस्थित घडत आहेत। प्रत्येकाने आपापले विचार सांगितले। पर्सनल अनुभव आहे, माझे मुलं कसे घडत आहे
नेहमीच त्यांच्यावर माझं लक्ष असते. याच्याशिवाय मला जास्त काही बोलायचं नाही आहे. कारण इव्हिनिंग क्लासमध्ये यायला सुरुवात केलं त्याच्यामध्ये खूप बदल झाला.